गुड मॉर्निंग गाईज. तर मी आज चालली आहे पुण्याला. तुम्ही थंबनेलवरून बघितलं असेल. तर कवठे महाकाळ मी पुण्याला पोचले, वाकडला उतरले, तिकडून मी माझ्या हॉटेलपर्यंत केली होती ऑटो. हे माझं हॉटेल आहे ब्रह्मा. जसं मी बोलली की यावर्षीचा हा माझा पहिला व्हिडिओ असणार आहे. सो मी ऑफिसच्या टूरप्रमाणे झालेली आहे. हा आमचा रूम आहे. रूमची टूर तुम्हाला मी देते. माय गॉड, तिकडचे इतके सारे व्हिडिओ ब्लॉग एडिट करायचे राहिले आहेत, बट तरी पण मी पुढचे व्हिडिओ बनवते. मी खूप दमले बिकॉज सकाळी मी खूप लवकर निघाले. आता मी पटकन फ्रेश होणार आहे, कपडे वगैरे चेंज करणार आहे आणि मग फोन आला मला एक. मग मी जाणार आहे माझ्या सेंटरवर बिकॉज मला ऑलरेडी खूप लेट झालं आहे. बट ठीक आहे, उशीर झाल्यामुळे मी थोडंसं हळू. सो हे बघा माझं हॉटेल आहे. खूप छान होतं. 2 बेड होते आणि म्हणजे नॉट दॅट गुड बट खराब असं पण नव्हतं, ठीक होतं. एक दिवस आपण राहू शकतो अशा प्रकारचं होतं. हे बघा मी क्विकली रेडी झाले. मी अंघोळ वगैरे करून घेतली. सगळं सामान वगैरे आवरलं आहे आणि हनुमान चालीसा वगैरे ठेवलेली आहे बॅगमध्ये. पटापट सगळं आवरून मला पटापट निघायचं आहे. पण त्याआधी मी जेवणार आहे बिकॉज मला जेवण मिस नाही करायचं. काय काय मागवले? छोलेची भाजी आहे, भात आहे, समथिंग पापड आहे आणि ह्याच्यामध्ये चपात्या आहेत. सो हे आहे आजचं जेवण. सो पटापट मी खाणार आहे सर्व आणि जाणार आहे सेंटरवर. जर मध्ये चला मला काय शूट करता तर मी नक्की करेन. सो मी निघाले लिफ्टने. ह्याच्यानंतर मी डायरेक्ट करणार आहे ऑटोने मी सेंटरला पोचणार आहे. थोडंफार काम करायचं आहे तिथे. थोडंफार नाही, बरंच काम करायचं आहे. नवीन जे जॉब्स होते मी जर लीगल ट्रेनिंग द्यायची होती तर माझा दिवस नक्की हेक्टिक जाणार होता. हे बघा संध्याकाळी मी आले. मी दुपारचं काही शूट नाही केलं बिकॉज मी नाही करू शकत. हा माझा चेहरा बघा किती दमलेला आहे. सो आता मी झोपते. हा आहे माझं डे 2. खूप छान सकाळी चहाने माझी सुरुवात झाली होती दिवसाची. सो गुड मॉर्निंग गाईज. सकाळचे 8 वाजता ब्रेकफास्ट आहे. ब्रेकफास्ट करणार आहे आणि फ्रेश होऊन जाणार आहे परत सेंटरवर. आय डोंट नो, इच्छा तर बिलकुलच नाही आहे मला कुठे जायची. सो आता मी क्विकली रेडी होते. मला मेकअप करायला हार्डली 10 मिनटं लागतात. फक्त केस बांधायचे असतात. थोडाफार मेकअप करते मी. जरी ह्याच्यात जास्त दिसत असेल मी थोडाफारच करते. मी सेंटरला फायनली पोचायचं म्हणून मी ऑटो केली आहे. ही ऑटो डिरेक्टली माझ्या हॉटेलच्या खालीच आली होती. सो इथून मी जाणार आहे. थोडंसं लांब आहे सेंटर आणि आमचं हॉटेल. सो मी प्रवास करत तिथपर्यंत पोचायचं असतं. 100 रुपये समथिंग होतात उबेरने. हे थोडा मी फार काम करते. मी तुम्हाला जास्त नाही दाखवू शकत बिकॉज ती पॉलिसीमध्ये बसत नाही. सो संध्याकाळी मी पुन्हा आले रूमवर आणि रूमवर आता फ्रेश होऊन मी कुठेतरी बाहेर जाणार आहे बिकॉज काल पण मी कुठे नव्हते गेले आणि आज मला जायचं आहे म्हणून. मी जस्ट आले आता रूमवर. असं आमचा डे 2 सेकंड डे ट्रेनिंग कंप्लीट झालेली आहे सक्सेसफुली. सो आता माझी फ्रेंड येणार आहे मला भेटायला. सो मी फ्रेश होणार आहे, तिला भेटायला जाणार आहे. तर ॲक्च्युली तिथून 15 किलोमीटर लांब राहते. सो आमचं असं आहे की कुठे मिड पॉईंटला भेटू. सो लेट्स सी. आधी तर मी फ्रेश होते. माझा चेहरा बघा किती आजारपणामुळे डल झाला आहे. सो विल भेट. फायनली मी निघाले प्रियाला भेटण्यासाठी आणि प्रियाला मी खूप दिवसाने भेटते आणि तिला जेव्हा मी भेटते मी खूप एक्सायटेड असते. आम्ही खूप जुन्या मैत्रिणी आहोत पण आमचं बॉन्डिंग खूप छान आहे. सो मला खूप आवडतं तिला भेटायला, टाईम स्पेंड करायला. सो मी रेडी होते. थोडंसं जास्त लांब जायचं होतं बट आय वॉज रेडी टू पे. आय वॉज रेडी टू इन्व्हेस्ट माय टाईम टू मीट हर. सो फायनली मी भेटलो आहे. तिची कार आहे आणि ती मला खूप फिरवते. जेव्हा मी पुण्याला येते ती मला भरपूर फिरवते. आम्ही कॉलेजच्या बाहेर गेलो होतो. फायनली मी तिला बाय बोलते आणि आय होप आम्ही लवकरच भेटू. सो आता मी घरी जाऊन झोपणार आहे. डिरेक्टली आम्ही 3rd डेला भेटूया. सो गाईज हा होता माझा 3 दिवसाचा स्टे. 3 पण नाही, 2 दिवसाचा स्टे. नॉट सो गुड एक्सपिरियन्स. मला झोपच येत नव्हती या रूममध्ये आणि मला असं खूप कमी होतं की मला झोप येत नाही. पण ठीक आहे, आता आम्ही जाणार. आम्ही चेकआउट करतो आहे आणि काय खास नव्हतं, ठीक होतं. सो आता मी सेंटरला जाणार आहे. सेंटरला थोडी ट्रेनिंग घेणार आहे आणि तिथूनच मग बसने एल्गो बोरीवली किंवा ठाणे बसने मी जाणार आहे. सो आय होप की पुढे पण थोडंफार शूट करता येईल मला. पण ठीक आहे, चांगला एक्सपिरियन्स होता. काहीतरी वेगळं होतं. तर मी जस्ट चेक करते की काय राहिलं तर नाही ना, कारण परत ते थोडं मुश्किल झालं. तरी ठीक आहे, तुझ्या मॅनेजर मॅम आहे ते इथेच राहतात. सो शी कॅन कम तर काय राहिलं तर. मग ठीक आहे, चालेल. काहीच चांगला होता एक्सपिरियन्स. आम्ही निघते. सो भेटूया. सो फायनली मी रूमला बाय करते. थोडंफार चेक करते की काय सामान वगैरे राहिलं आहे का.
सो दॅट नंतर काही प्रॉब्लेम नको व्हायला. मी पूर्ण चेक केलं, काहीच राहिला नव्हता. आता मी जाणार आहे सेंटरला आणि सेंटरवरून मग आम्ही बस पकडणार आहोत. हे तुम्ही बघू शकता. हे कंपल्सरी आम्हाला बस ऑटो पकडावी लागत होती कारण सेंटर खूपच जास्त लांब होतं, तर आपण वॉकेबल होतं. हे आम्ही नंतर निघालो होतो, आम्ही कॅब केली होती. मी वाकड जे शिवनेरी स्टॉप आहे तिथपर्यंत गेलो होतो. मला फायनली बघा शेवटची सीट, लकीली फक्त एकच सीट बाकी होती, ती मला मिळाली, तर मी मध्ये बसले होते. मी आता इकडे लोणावळ्याला आली आहे. विचार करते सगळ्यांना चिक्की घेऊ. असं कुठे एकलं मला खूप भीती वाटते की बस सुटेल. सो मी क्विकली सॅलड घेतलं होतं, घरच्यासाठी थोडंफार चिक्की वगैरे सामान घेतलं होतं. हे तुम्ही बघू शकता. सॅलड इतकं टेस्टी, मी सगळं खाल्लं. आणि लिचीचं जे हे होतं ते पण मी घेतलं. फायनली मी बोरिवलीला पोचत आले होते. नॅन्सी कॉलनी आमचं स्टॉप होतं. नॅन्सी कॉलनीवरून मला जायचं होतं डिरेक्टली ऑटोने माझ्या घरापर्यंत. सो आय वॉज रेडी. फायनली नॅन्सी कॉलनी आणि हे मी पोचले. फायनली मी आली आहे घरी आफ्टर लॉंग ट्रिप. आणि 3 दिवस मला बिलकुल झोप नाही आहे. सो आता मी झोपणार आहे आणि मी खाणार आहे काहीतरी सॅलड वगैरे, कारण आज दुपारी जे मी खाल्लं जे तुम्हाला मी दाखवलं व्हिडिओमध्ये, इट वॉज व्हेरी व्हेरी टेस्टी. आणि ना मी जस्ट असं विचार केला की ते खाऊ की नको, बिकॉज आहे ना मला भीती वाटत होती की माझी बस नको सुटायला आणि दुसरं मी खाऊ काय. सो दुपारचा जो माझा टाईम मॅनेजमेंट होता हा बेस्ट होता आजचा. आणि त्यामुळे मला पोट पण असं गच्च वाटतं आणि आय एम फिलिंग नाईस राईट नाऊ. आणि खाऊ काय विचार करते, तर मी विचार करते कधी सॅलड वगैरे ऑर्डर करते, कारण खूप लाईट जेवायचं आहे आणि उद्या हॉस्पिटल पण जायचं. हॉस्पिटल उद्या कामावर पण जायचं आहे. सो गाईज हा होता माझा 3 दिवसाचा पुण्याचा प्रवास जो मी आता शूट केलेला. आणि विचार केला की हा व्लॉग मी टाकणारच आहे. 2024-25चा माझा फर्स्ट ट्रॅव्हल व्लॉग होता. ट्रॅव्हल नाही म्हणता येणार, हा एज्युकेशनल म्हणजे इकडे फिरण्याचा होता, म्हणजे जस्ट फॉर द वर्क पर्पज. पण हा 2025चा जो फेबमधला काहीतरी नक्की मी फिरायचा ब्लॉग नक्की शूट करेन. तोपर्यंत गाईज बाय, टेक केअर ऑल.